अमरावती जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अचानक सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन सुरू असल्याचे दिसते। इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींची एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची मालिका देखील सुरू झाली आहे। ही राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच जनतेचे मात्र प्रचंड मनोरंजन होत आहे। उदाहरण पाहायचे झाल्यास जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याच्या एकाच कामाचे भूमिपूजन 2 वेळा आमदार आणि खासदार या दोघांच्याही हस्ते राणा भीमदेवी थाटात संपन्न झाले। हा श्रेयवाद सुरू असतानाच भातुकली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याची गेल्या 15 वर्षापासून अत्यंत दैनावस्था झाली होती। याकडे मात्र आतापर्यंत कुणाचेही लक्ष गेले नाही। या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटना देखील वाढल्या होत्या। अखेर अचानक रस्त्याच्या कामाचे मुहूर्त निघाले। अर्थसंकल्प 2023-24 अंतर्गत काम सुरू झाले। वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी अचानक पुढे सरसावले। 3 कोटी रुपयांच्या या कामाचा भूमिपूजन समारंभ महिला व बालविकास खात्याच्या माजी मंत्री आमदार श्रीमती ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले। विशेष म्हणजे अर्थसंकल्प 2022-23 अंतर्गत 3 कोटी रुपयांच्या या कामाचा भूमिपूजन सोहळा यापूर्वीच अमरावती जिल्ह्याच्या खासदार सौ नवनीतताई राणा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे की नेमका निधी आहे तरी कोणाचा, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।